अम्मीने तिचे जवळचे कुटुंब आणि मित्र प्रेमाने तिला हे संबोधतात. एक स्वादिष्ट व्यंजन तयार करण्याचे काम पूर्ण करत होती. ते योग्य आहे याची खात्री करण्यासाठी ती काळजीपूर्वक चाखत होती. ती तिच्या नातवाच्या आगमनासाठी उत्सुक होती. मोहन, जो दूरच्या शहरात शिकत होता आणि त्याच दिवशी घरी येणार होता. तिला शहराचे नाव किंवा त्याचे स्थान आठवत नव्हते. फक्त एवढेच की ते केरळमधील त्यांच्या मूळ गावापासून बरेच दूर आहे. ती चिकन करी आणि कटलेट शिजवत होती आणि सोबतच गेटवर लक्ष ठेवून होती. मोहन त्यांच्या जुन्या घराकडे येताना दिसण्याची आशा ठेवत होती. त्यांची शेवटची भेट होऊन बराच अवधी गेला होता. त्याचे आईवडील, अम्मिनीचा मुलगा आणि सून विदेशात राहतात. त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होते. त्यांच्या आजारी आईला भेटण्यासही त्यांना फार वेळ मिळत नसे. मोहन 1 वर्षाचा असण्यापासून त्याच्या आजीच्या देखरेखीखाली होता, कारण त्याची आई तिच्या उच्च दर्जाची नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये समतोल साधण्यासाठी संघर्ष करत होते. अम्मिनीने सुरुवातीला तिच्या सुनेला तिच्या एकुलत्या एक मुलाला प्राधान्य देण्यास असमर्थता दर्शवली, परंतु शेवटी तिचे नातवावर प्रेम वाढले. त्याचे निरागस हसणे, खोडकर खेळ आणि रडणे यात ती गुंतली. तिने त्याच्या पालनपोषणाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. तिला पुन्हा एकदा आई झाल्यासारखे वाटले. कधीकधी त्यांना विदेशातून मुलाच्या कुशलतेची चौकशी करणारे फोन येत असत. त्यासोबत आजी आणि नातूसाठी भेटवस्तू असलेली पार्सल देखील येत असत. तरीही अम्मिनीला त्या दिवसाची आतुरता होती जेव्हा संपूर्ण कुटुंब सण साजरे करण्यासाठी किंवा सहलीला जाण्यासाठी पुन्हा एकत्र येऊ शकेल. 5 वर्षांचा झाल्यावर अम्मिनीने मोहनला जवळच्या प्राथमिक शाळेत दाखल करून घेतले, जिथे त्याने शैक्षणिक कौशल्य दाखवले आणि त्याच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी केली. संध्याकाळच्या वेळी ती त्याला अधूनमधून गणित किंवा विज्ञानाच्या धड्यांमध्ये मदत करत असली तरी मोहन बहुधा स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा. त्याने क्रीडा आणि खेळांमध्ये प्रावीण्य मिळवले. अनेकदा पदके आणि ट्रॉफी घेऊन घरी परत येत असायचा. या यशाची माहिती नियमितपणे त्याच्या विदेशातील आईवडिलांना दिली जायची, जेणेकरून ते त्याच्या प्रगतीबद्दल अद्ययावत राहू शकतील. मोहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत गेला असता त्याने सतत त्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्याच्या शेवटच्या वर्षात त्याने राज्यात सर्वोच्च क्रमांक मिळवला. विदेशात पुढील अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळवली. 2 दशकांपूर्वी त्याच्या आईवडिलांच्या कामगिरीवर पावलावर पाऊल ठेवत मोहन ज्ञान आणि समृद्धीच्या शोधात आपला मायदेश सोडून गेला. त्याच्या जाण्याला 3 वर्ष उलटून गेली होती आणि तो त्याच्या बालपणीच्या घरी गेला नव्हता. सुरुवातीला त्याने त्याच्या आजीशी वारंवार संवाद साधला, परंतु ते संवाद देखील कालांतराने कमी झाले. आता तो त्याच्या आईवडिलांची जवळीक लक्षात घेऊन अधिक नियमितपणे भेट देत असे. आठवड्यापूर्वी झालेल्या त्यांच्या शेवटच्या संभाषणात अम्मिनीने त्याला क्रिसमस सुट्ट्यांसाठी घरी येण्यास आग्रह केला, कारण त्याला सुट्टी होती. वयाच्या 78व्या वर्षी ऑस्टिओपेरोसिस आणि हृदयाच्या आजारांची लढा देत तिला भीती वाटली की कदाचित हा तिचा शेवटचा क्रिसमस असेल आणि मोहनला शेवटच्या वेळी पाहण्याची इच्छा होती. तिने त्याची कल्पना एक वाढलेला सन्माननीय तरुण म्हणून केली होती, परंतु ज्याच्या तरुणपणातील खेळकरपणा आणि निष्पापत्वाचे सार अजूनही अंगी होते. तिला आशा होती की मोहन तिच्यासाठी क्रिसमसची एक अमूल्य भेट म्हणून घरी परत येईल. परिणामस्वरूप तिने स्वतः उत्तम जेवण तयार केले आणि त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत घराची सजावट केली. दुपारीपूर्वी तिची कामे पूर्ण झाल्यावर ती पोर्चवर एका खुर्चीवर बसली आणि उत्सुकतेने तिच्या नातवाची वाट पाहत राहिली. जेवणाचा वेळ झाल्याबद्दल कोणतेही संकेत नसल्याने आणि कोणतेही अन्न न घेतल्यामुळे थकलेली अम्मिनी हळूहळू झोपेत बुडाली. आरामदायक खुर्चीवर तिचे डोळे लावले. संध्याकाळच्या वाऱ्याने मंदपणे पाने सळसळली. तिचे कपडे फडफडली. मुलांचा एक गट
कॅरल गात पृथ्वीवर आलेल्या परमेश्वराची स्तुती करत गेला, जो मरण पावला होता पण मानवतेला वाचवण्यासाठी पुन्हा उठला होता. आम्मिनी मात्र तिथे तशीच राहिली, तिच्या थंड पडलेल्या शरीराने व अपूर्ण राहिलेल्या भेटीने. यूट्यूबवरील प्रेक्षकांनो, आपणास ही स्टोरी आवडली असेल ही आशा आहे. तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा, शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा. आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळ पान या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल. धन्यवाद.